अंधार पडायच्या आत खाली उतरायला पाहिजे, कारण आहे ना खाली आपल्या इथं आहे ना गुरंढोरं पण ते खाली याच मुळे उतरवतात, कारण इथं वाघ बिबट्याचं येण्याचं कारण असतात बुवा, नेहमी येतच असतात. पुढं असं देऊळ लागत थोडस, त्या देवळापासून सरळ वरती जायचंय, तिथे वर पायऱ्या लागतील. हे बघा आम्हाला काय दिसलंय, एक नंबर व्ह्यू आहे मित्र, एक नंबर व्ह्यू आहे. झाडा झुडपाचा रस्ता लागलाय, पायवाट खालीच गायब झालीये. आता आम्ही चढतोय स्वतःच्या हिमतीवर, जिथं रस्ता भेटेल तिकडून चढतोय वरती. त्या टॉपला आम्हाला पोहोचायचंय. थोडं राहिलं बोलताय बाबा, खालचे बाबा बी बोलले होते थोडं राहिलं. एक तास लागला लांब पडत. पोरांचं म्हणणं असं इकडे राहायला व्यवस्था केलेली आहे, थोडं जपून राहा. आत्ता पण आम्ही वरती गेलो होतो तर वरती परत 2 गावकरी भेटले. ते परत बोलले भाऊ 5 वाजेच्या पहिले किल्ल्यावरून खाली उतरा, आणि इथं वाघ वगैरे फिरतात. आता ते वाघ आहे का बिबट्या आहे ते माहित नाही, पण फिरता असं त्यांचं म्हणणं आहे. ही या किल्ल्याची ओळख आहे. तिथून पुढे चाललो तर आम्हाला लेण्या दिसल्या, तिथून पुढे चाललो तर पाण्याचे टाके दिसले, तिथून पुढे चाललो तर महादेवांचं मंदिर दिसलं. आता मंदिरापासून पुढे चालल्यावर बघू काय दिसतं आपल्याला. बेबी हा ब्लॉग येऊ पण शकत नाही तुमच्यापर्यंत. त्याचं म्हणणं आहे मे बी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊ पण शकत नाही. भोल्यांच्या मंदिरात आपण सेफ अँड सेक्युअर खाली उतरणार आहे तर 100% फिक्स आहे. लेट्स स्टार्ट ॲडव्हेंचर. इतिहासाच्या पुस्तकात काही गडांची अनेक पानं लिहिली गेली तर काही गडांचं नाव सुद्धा फारसं सापडत नाही. सह्याद्रीच्या सातमाळ पर्वत रांगेत आजही एक गड शांतपणे उभा आहे. शेकडो वर्षाचा इतिहास, असंख्य पावसाळे आणि कातळाचे असंख्य आघात सहन करत, आणि तो गड म्हणजे किल्ला इंद्राई. इंद्राई किल्ला हा चांदवड तालुक्यात असून प्रसिद्ध चांदवड किल्ल्याच्या अगदी शेजारी आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4,500 फूट उंचीवर वसलेला हा दुर्ग त्याच्या प्राचीन लेण्या, कातळात कोरलेल्या पायऱ्या, पाण्याच्या टाक्या आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो. इंद्राई किल्ल्याचं ॲडव्हेंचर सुरू करण्याआधीच आमची परीक्षा सुरू झाली. किल्ल्यावर जाणारी वाट ही कच्च्या रस्त्याची होती. वाट ही छोटे मोठे ठिसूळ दगडं आणि त्यात पावसामुळे झालेला चिखल अशी होती. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपले 2 मित्र आहे, त्यांना ना या चढतीवरून गाडी चढवायची. तर बघू शकता तुम्ही अडकले, त्यांच्या अंगात असा किडा आहे ना, चढवायचीच आहे गाडी. नमस्कार पब्लिक, मी गुरु पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे तुमच्या आमच्या चॅनल ट्रेकिंग ब्लॉगर मध्ये स्वागत करतो. ज्या वाटेने आम्ही आमच्या 2 व्हीलरवर चढवल्या, हार्ड रस्ता आहे मित्रांनो, इथूनच आमचं ॲडव्हेंचर सुरू झालेलं आहे. अजून आम्ही किल्ल्याच्या वर पण नाही पोहोचलोय. किल्ल्याच्या वर अजून किती भारी भारी ॲडव्हेंचर आम्हाला बघायला भेटेल माहित नाही. मजा आली पण मित्र या रस्त्यावर प्लेट चढवू. इच्छा नव्हती होत चढवायची, पण तरी एक नाही का मनात की नाही आम्हाला जायचंच आहे वरती, आम्ही चढूनच राहील. अशा प्रकारे आमच्या बाईक्सवर चढवल्या आहे. तर आपल्यासोबत आपला एक जुन्या कार्यकर्ते आणि आपले काही नवीन कार्यकर्ते आहेत. तेजस, याला तर ओळखताच तुम्ही. जय बोले. आपले 2 नवीन कार्यकर्ते अजून आहे आपल्या सोबत. त्याच्यातला पहिला सुदेश, नमस्कार मंडळी. दुसरा म्हणजे रोहित. रामराम मंडळी. आज आपण या तिघांसोबत इंद्राई किल्ल्यावर आलेलो आहे. बघू यांचे किती आमचे किल्ला चढता चढता बाईक्स पासून थोडस वर चढून आल्यावर चारही बाजूला आमच्या डोंगर आहे मित्र. चारही बाजूला डोंगर आहे, पूर्ण डोंगरांच्या मध्ये आहे मित्रांनो. माझ्या मागच्या बाजूला एक धबधबा चालू आहे, मला तो दाखवून देतो. धुक्याची शुभ्र चादर, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, कानात घुमणारा वारा आणि हिरवाईने नटलेली सातमाळ. त्या क्षणी असं वाटलं जणू निसर्ग सांगत होतं, अजून पुढे या, इतिहास तुमची वाट पाहतोय. भारी वाटतंय मित्रांनो. येताना आम्हाला खूप बेकार पाऊस लागला, पूर्ण ओलं झालं होतं आम्ही. आता मस्त हवा चालू आहे, पाऊस पण नाहीये असं समजा. वर्ष गेल्यावर मी पडू शकतो. आम्ही चौघे पण या किल्ल्यावर फर्स्ट टाइम आलेलो आहे मित्र.
त्याच्यामुळे माहित नाही कुठून कशा वाटा गेलेल्या आहेत. आता ही पाय वाट चालली आहे, या पाय वाटेच्या वाटेने आम्ही चाललोय वरती. थोडस पुढे आल्यावर मित्र हे बघा आम्हाला काय दिसलंय. एक नंबर व्ह्यू आहे मित्र, एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा पूर्ण लांब लांब पर्यंत सपाट पठारच आहे. खालीवर खालीवर खालीवर. अजून पण आपलं ऍडव्हेंचर प्रॉपर सुरू नाही झालेलं आहे. ढगामध्ये आपली डेस्टिनेशन लपलेली आहे. या किल्ल्यावर आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. रस्ता माहित नव्हता. चालता चालता आम्ही एका छोट्याशा झोपडीपर्यंत पोहोचलो. पुढे आलेलो आहे पण आम्हाला काय आहे ना मार्ग भेटत नाहीये. तर इथे एक असं आहे ना छोटं घर दिसलंय आम्हाला कौलारू. किल्ल्याच्या अर्ध्यावरच्या भागामध्ये कोणतरी राहतात. आम्ही त्यांना विचारू रस्ता कुठून आहे. मग आपल्या प्रॉपर वाटेला लागू. कोंबड्या बकरी करतात किल्ल्याच्या वर. मावशी अहो रस्ता नाही सापडत, कुठून जायचंय वरती? वर जायचं आणि मग असं वरत फिरायचं. बाहेरून सांगा ना. हा बाहेरूनच ना मग. मावशी सांगा असं कसं काय समजेल. वर जायचं त्या वरपर्यंत तिथून असं वरत फिरायचं असं वर. हे जे दिसतंय पाय वाटे गेलेलं आहे धरून धरून वर जायचं. असं वर जायचं. किती वर्षापासून जातात? भरपूर दिवस झाले. माहिती द्या ना जरा आम्हाला, माहिती द्या. ते आई बाबा आहे ते देतील ना आई बाबा बोलवा. गेले का तिथे पुढे असं देऊळ लागत थोडस. त्या देवळापासून सरळ वरती जायचंय. तिथे वर पायऱ्या लागतील. आजी आणि बाबांना रस्ता विचारून आम्ही पुढे आमच्या मार्गाला लागलो. भटकंतीमध्ये अशी माणसं भेटली की प्रवास अजून सुंदर होतो. त्या बाबांच्या पूर्ण झोपडीच्या आजूबाजूला असे काटेरी त्यांनी बाउंड्री बनवलेली. या सगळ्यांची गणगण पहा. त्या बाबांच्या झोपडीची बाउंड्री क्रॉस करून थोडं पुढे आलेलो आहे आम्ही. आणि इथं भेटलंय आम्हाला पब्लिक. किल्ला चढताना आम्ही पुढे आलो. नवीन मित्र भेटले आपले, ते पण आपल्याला जॉईन झालेले आहे. भाऊ तुझं नाव काय? हा इथला प्रॉपर कार्यकर्ता आहे. हा आपल्याला किल्ल्याच्या वरती घेऊन जाणार आहे. एवढे सगळ्या पोरांना नाव सांगा तुमचं एकेकाचं. रोशन ठाकरे, जगताप, अत्तर शिंदे. याच्याकडे पण एक तेजस आहे, आपल्याकडे पण एक तेजा आहे. कोणता तेजा प्रॉपर आहे चढायला. त्या बाबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला होता ना तर खाली आलेलो आहे. आता आपलं खरं ऍडव्हेंचर सुरू होणार आहे. आजीने परत आम्हाला गाईड केलं मित्र खालून की तुम्ही चुकीच्या वाटेला चालले होते. आम्ही त्या बाजूने वर चाललो होतो. आजीने आम्हाला आवाज दिला. आजी बोलल्या की तुम्ही इकडून वर जा. लागलो आम्ही आमच्या ऍडव्हेंचरच्या वाटेला. मागचा सीन पहा, इथं पडलंय ऊन आणि मागे पूर्ण ढगा लागले. डोंगरांना पूर्ण ढग आहे. आता आम्ही चढतोय स्वतःच्या हिमतीवर. जिथं रस्ता भेटेल तिकडून चढतोय वरती. त्या टॉपला आम्हाला पोहोचायचंय, इंद्रायणी किल्ल्याच्या टॉपला. मार्ग नाहीये पण आपण ट्रेकिंग ब्लॉगर, आपण मार्ग शोधूनच काढू. एक छोटी पायवाट भेटली आम्हाला. त्या वाटेने वर जायचंय पण आम्हाला त्या टॉपला पोहोचूनच राहायचंय. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेले होते. मोठे मोठे काटेरी झाडं झुडपे होते. चिखल होता. कुठे पाय ठेवायचा, कुठून पुढे जायचं हे ठरवत आम्ही पुढे निघालो. आणि अचानक धुक्याच्या पडद्यामागून काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. त्या क्षणी एकच विचार मनात आला, आपण गड नाही इतिहास चढतोय. तो दृश्य पाहून मनाला जरा बरं वाटलं.
पण अजूनही त्या पायऱ्या आमच्यापासून खूप लांब होत्या. त्या पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला परत दगडांची सरळ चढाई करायची होती. पण त्याआधी त्या वाटेने वरती आल्यावर आपल्याला तलावासारखं लागलंय आणि तलावाच्या जस्ट थोडं पुढे आल्यावर एक मंदिरासारखं बनवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काहीच नाही ना मूर्ती ना काहीच नाही. ते मंदिर पाहून निघालोय आम्ही आमच्या वाटेला किल्ल्याच्या वर जायला. बाबा भेटले आम्हाला. बाबा किती लांब आहे अजून? थोडं राहिलं बोलताय बाबा. खालचे बाबा बी बोलले होते थोडं राहिलं. एक तास लागला येता येता. नाही ते लांब पडत तुम्ही इकडे गाडी आणायला वर किल्ल्यावर पण आहे ना त्या गावातून आलो चांदवडे कडून. पण आता हे गावाचं नाव काय? हे इंद्रायवाडी गाव किल्ल्याच्या प्रॉपर पायथ्याचं गाव आहे. आपण जर इथून आलो असतो आपण कधीचा वरती असतो आतापर्यंत. हा तुम्ही इथंच राहता? या काय येत राहतात तिथे बस उभी ते कोणतं गाव आहे? हे वर बरं का आपण वरभड्या गावातून आलेलो आहे. हा खूप लांबून रस्ता आहे. इंद्राई गावातून किल्ल्याला चढायला एकदम सोपा रस्ता आहे. छोटा पण आहे. परत एक टप्प्यावर आलोय आपण. आता असं टप्प्यात चढायचं आपल्याला. वीर बजरंगाची मूर्ती लागली मित्र आपल्याला इथे. मूर्तीच्या एक्झॅक्ट समोर आहे आपला किल्ला इंद्राई. आलोय पब्लिक फायनली वरती. आणि माझ्या कडाला कोरलेल्या पायऱ्या. तर पायऱ्यांच्याच पुढे जास्त एक पाण्याचं टाक आहे जिथलं पाणी पिण्यासारखं आहे. आधी ते टाक बघू आपण मग वर चढायला सुरुवात करू. इथून आपलं मेन ऍडव्हेंचर चालू होतं. पावसामुळे मित्रांनो पूर्ण शेवाळा झालंय या पायऱ्यांवर. त्याच्यामुळं चढणं कठीण होतंय. डायरेक्ट पाय सटकताय. फटकला असतं आता. इंद्राई किल्ल्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. शेकडो वर्षापूर्वी लोखंडी यंत्राशिवाय तयार केलेल्या या पायऱ्या त्या काळाच्या स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. प्रत्येक पायरी चढताना असं वाटत होतं जणू आपण इतिहासाच्या आणखी एक पानावर प्रवेश करतोय. पायऱ्या संपल्यावर आपल्याला फारसी भाषेतील शिलालेख दिसतो. मात्र त्याचा संपूर्ण अर्थ आणि इतिहास अजूनही अभ्यासाचा विषय आहे. अशा पद्धतीने मी वरती चढून आलो मित्रांनो. आपली गँग अजून खालीच आहे आणि किल्ल्याचा प्रवेशद्वार लागलाय आपल्याला. तिथून आपण वर जाणार आहोत. प्रवेशद्वाराच्या मार्गाने निघालोय आम्ही आमच्या वाटेला. जी वाट किल्ल्याच्या वर नेते आम्हाला. परत कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या मित्रांनो. फायनली आलोय आम्ही किल्ल्याच्या वरती टॉपला. पूर्ण व्ह्यू पाहून घ्या मित्र. पूर्ण मोकळा व्ह्यू आहे आणि मला माझ्याकडे ढग येताना दिसत आहे. आता जेवढं क्लिअर तुम्हाला आत्ता हा व्ह्यू दिसतोय ना मे बी थोड्या टायमामध्ये आम्ही पूर्णपणे ढगामध्ये असू मित्र.
अजून पण आम्हाला लेण्या भेटल्या नाही. लेण्या शोधायच्या आहे कुठे. एक नंबर वाटतोय मित्र किल्ल्याच्या पूर्ण ढगांच्या वरती आहे. आम्ही ज्या गावामधून आम्ही किल्ला असा वरती बघत होतो, आता किल्ल्याच्या वरून आम्ही ते गाव बघतोय खाली. किल्ल्याच्या टॉपला आल्यावर सुद्धा एक तळ आहे. समोर एक माकड आहे जे आम्हाला सारखं उभं राहून बघतोय. थोडा पुढे आलोय आम्ही तर पडीक अवशेष दिसले आम्हाला इथे. अजून पण पुढे जायचं आम्हाला. लेण्या सापडत नाहीये धुक्यामुळं. पुढे जाऊ, बघू पुढे काय आहे. एवढं चालून आल्यानंतर आम्हाला एक पुढे असं हे लागलंय, माहित नाही ते काय आहे. आणि आता तिकडे बघू काय. पाण्याचं टाक लागलंय मित्र आम्हाला फायनली. म्हणजे इथं आसपासच कुठेतरी त्या लेण्या आहे. किल्ल्यावर जागोजागी दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात. डोंगरावर टिकून राहण्यासाठी पाण्याची व्यवस्था हा किल्ल्याचा जीव होता. त्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहे. इकडून या वाटेने इकडे आलं असं परत एक पडीक अवशेष दिसत तुम्हाला मित्र. या पडीक अवशेषाच्या मागच्या बाजूला सरळ गेल्यावर पहिली लेणी लागली आपल्याला. कोरलेल्या पायऱ्या पण दिलेल्या आहे वरती जाण्यासाठी. पुढे पण एक लेणी आहे, त्याच्या पुढे पण लाईनशीर लेण्या आहे मित्र या किल्ल्यावर. ही दुसरी लेणी लागली आपल्याला इथून. फक्त एवढीच आहे. बस फक्त एवढीच कोरलेली आहे. आणि हे 2 पिलरच्या आधारावर ही लेणी आहे, बाकी पुढे काहीच नाही. सेकंड लेणीच्या पुढे आल्यावर या किल्ल्याची मेन लेणी लागते मित्र आपल्याला. पूर्ण रुमा बनवल्या मित्र. पूर्ण खोल्या आहे मित्र मध्ये. एक दरवाजा आणि 2 खिडक्या अशी ती खोली आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे इंद्राई किल्ल्यावरील दगडात कोरलेल्या लेण्या. या लेण्या साध्या गुहा नाहीत. दगडाच्या अखंड एका कातळात कोरलेली ही दालने शेकडो वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली होती. बहुधा या लेण्या त्या काळात सैनिकांच्या मुक्कामासाठी, धान्य स्टोअर करण्यासाठी किंवा धार्मिक उपयोगासाठी वापरल्या जात असे. या लेण्यांकडे नीट पाहिलं तर दगडी खांब, खोल्या, समोर मोकळं अंगण आणि संपूर्ण कातळात केलेलं कोरीव काम आजही त्या काळातील स्थापत्य कलेचं साक्ष देतं. आता या लेण्यांचा उपयोग गाई म्हशी ज्या इथं चरता ते राहण्यासाठी करता. खूप मोठ्या प्रमाणात कोरलं गेलं मित्र. विचार करा त्या काळात कसं हे पॉसिबल केलं असेल एवढं कोरणं. आतमध्ये पण खूप मोठी खोली आहे. कमीत कमी काही नाही तर 15 बाय 15ची खोली बनवलेली आतमध्ये. या लेणीपासून आम्ही पुढे आलो. अजून आम्हाला ट्रेकर दिसले मित्र. आता तुम्हाला जो एंट्री गेट होता ना, जिथून आपण वर चढलो, किल्ल्याचं प्रवेशद्वार, तिथं आहे ना खूप साऱ्या गायांचे आहे ना, गाई बैलांचे असे हाडकं वगैरे पडलेले होते. ते व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही. तिथले लोकल वर चढले होते. ते बोलले की इथं वाघ वगैरे येतात. आम्ही काही विश्वास ठेवला नाही. आम्हाला ते भप वाटली. पण आता आम्हाला परत ट्रॅकर भेटले. सेम ते जे बोलले यांनी आम्हाला आता सांगितलं. काय बोलले ते तुम्हाला? आहे इथं आहे ना, संध्याकाळच्या वेळेस आहे ना थोडं जपून राहावं लागतं. आणि थोडं लवकर आहे ना, अंधार पडायच्या आत खाली उतरायला पाहिजे. कारण आहे ना खाली आपलं इथं आहे ना गुरं ढोरं पण ते खाली याचमुळे उतरवतात. कारण इथं वाघ बिबट्याचं येण्याचं कारण असतात, नेहमी येतच असतात. बघू काय होतं. किल्ला तर फिरायचं आहे आपल्याला. आता हे अजून एक लेणी सारखं लागलंय मध्ये. आवड प्रो मॅक्स एक्सप्रो झाली माझी. मी इकडून जातो वरती. आलो. अजून एक इथं काहीतरी कोरलंय मित्र. खूप काहीतरी इथं पाण्याच्या टाक्या, लेण्या खूप जास्त प्रमाणात आहे. आतापर्यंत मी जेवढे किल्ले केले त्याच्यापासून सगळ्यात जास्त या किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आणि लेण्या आहे मित्र. लेण्या पाहून पुढे गेल्यावर किल्ल्यावरील सर्वात शांत आणि पवित्र जागा आम्हाला दिसली. या किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं पाण्याचा टाकं दिसलं आम्हाला. खूप मोठं आहे मित्र, खूप मोठं आहे. तिकडं मंदिर आहे.
समोर नंदी महाराज विराजमान आहे, तर आत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या दगडात कोरलेल्या मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवली. मंदिराच्या समोर किल्ल्यावरील पाण्याची सर्वात मोठी टाकी आणि सर्वात मोठं पटांगण पाहताच त्या काळात या लेणीचं महत्त्व बाकी लेण्यांपेक्षा खूप जास्त होते असं वाटू लागलं. अशा पद्धतीने वरतून परत आलोय आम्ही खाली मंदिराजवळ. सर्वजण बसलोय आम्ही, थोडं शांत, निवांत, एकांत. सगळ्यांचा एक्सपिरियन्स विचारू आधी. कसं वाटलं सगळ्यांना? तेजस, कसं वाटलं तुला? खरं सांगायचं म्हटलं तर ट्रेक सुंदर होता. त्याने तुम्ही चालताना असं सुंदर दृश्य वगैरे दिसतं. पावसाळ्यामध्ये आता आम्ही आलोय तर एकदम असं स्वर्गासारखं सुख मिळतं ते आम्हाला बघून. तुम्ही यायला पाहिजे, बघायला पाहिजे. आपले रोहित. रामराम मंडळी. तर एक्सपिरियन्स असा होता की फारच छान आहे. सगळीकडे पूर्ण धुके, जिकडे तिकडे धुकेच धुके. त्यानंतर हवा पण खूप आहे आणि निसर्गरम्य दृश्य आहे सगळीकडे. तिथे छान छान प्रकारचे तुम्हाला जागा आहेत की जसं का हनुमान मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, लेण्या आहेत, तलाव आहेत. असं बरंच तुम्हाला बघण्यासारखं आहे इथे. तर तुमचा हा जो अनुभव आहे तो खूप सुंदर असणार आहे. एकदा नक्की यावा. उदेश. ट्रॅक खूप मस्त झाला, खूप मजा आली. रस्त्यामध्ये आम्हाला पाण्याच्या टाक्या लेण्या दिसल्या, तिच्यामध्ये खूप भारी वाटलं. सर्वीकडे पाऊस चालू होता, सर्वीकडे हिरवळ, एक नंबर मजा आली. अशा प्रकारे इंद्राई किल्ल्याचा आपला प्रवास संपला. पण इतिहासाची शोध घेणं अजून पण बाकी आहे. अजून पण खूप सारे किल्ले आहेत ज्यांचा इतिहासाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. नक्की या मित्र या किल्ल्यावर. खूप सुंदर किल्ला आहे, बघण्यासारखं खूप काही आहे. त्या लेण्या, एवढ्या लांब प्रमाणात लेण्या मी फर्स्ट टाइम पाहिलंय. ते पण सिंगल दगडामध्ये कोरलेल्या सर्व लेण्या आहे. खूप ठिकाणी पाण्याचे टाके, खूप ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आणि थोडं जपून राहा. आत्ता पण आम्ही वरती गेलो होतो तर वरती परत 2 गावकरी भेटले. ते परत बोलले, भाऊ 5 वाजेच्या पहिले किल्ल्यावरून खाली उतरा. आणि इथं वाघ वगैरे फिरतात. आता ते वाघ एका बिबट्या आहे ते माहित नाही, पण फिरता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं म्हणणं आहे मे बी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊ पण शकत नाही. भोल्यांच्या मंदिरात आपण सेफ अँड सेक्युअर खाली उतरणार आहे तर 100% फिक्स आहे. कष्ट माझे आशीर्वाद, त्याचं प्रेम तुम्हा सर्वांचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खाऊ नका उष्ट. सदैव आपला आई वडिलांप्रती राहा एकनिष्ठ. पीस आउट. किल्ले जिंकणारे इतिहासात नोंदवले जातात, पण किल्ले जपणारे भविष्यामध्ये लक्षात ठेवले जातात. म्हणून किल्ल्यावर या, पण त्याचा आदर घेऊन या. इतिहास वाचा, पण इतिहास अनुभवायलाही शिका. दगड काही बोलत नाही, पण ऐकणारा असेल तर ते हजारो वर्षाची कहाणी सांगतात.